म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। मध्य रेल्वेच्या अपमार्गाची वाहतूक विस्कळीत। लहवीत ते अस्वली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत। काही गाड्या दुसऱ्या ट्रॅकवरून वळवण्यात आल्या असून काही गाड्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत। रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हरहेड वायर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। अत्यंत संपूर्ण देश शोकमग्न आहे। एअर इंडियाचं विमान ड्रीमलाइनर कोसळणं ही या देशामध्ये हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे। अत्यंत सुरक्षित समजला जाणारा हे ड्रीमलाइनर ते टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातले एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात। हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळत आहे त्यातले 24 डॉक्टर आणि 60च्या आसपास विद्यार्थी, मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात। राख रांगोळी होते। गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, जे माझे सहकारी होते राज्यसभेत, त्यांचंही त्यात निधन झालं। आणि इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही। रेल्वेचे अपघात होत आहेत। बेलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत। विमानाचे अपघात होत आहेत। पण सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची एक रेषाही दिसत नाही, वेदना दिसत नाही, पश्चाताप दिसत नाही। कालच्या विमान अपघाताचं कोणीही राजकारण करू नये, कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियानं प्रवास करत होते। लक्षात घ्या, याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली। एअर इंडिया त्याचं खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटाना दिलंय। टाटाने प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही। इतका मोठा तांत्रिक बिघाड, जे विमान लंडनला चाललेलं आहे, दोन्ही इंजिन्स बंद पडतात। मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन्स बंद पडतात। कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली, काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर। पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे। रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, बेलगावचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही, मग यांना टाळता काय?
का टाळता येतं? मी परत सांगतो, आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक. आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते. एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे. तुम्ही म्हणालात, सुरुवातीला म्हणाल की ड्रीम लायनर सुरक्षित विमान होतं, पण जगभरातून तक्रारी आहेत या बोईंग विषयी. ड्रीम लायनर विशेषतः की सदोष हे आहे आणि याचा वापर टाळण्यात यावा या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आहेत ना जगभरातल्या या ताफ्यात विमान होतं. आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतला. याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का? या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का? 300 पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेलेत, म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि प्रश्न आम्हाला उपस्थित करावेसे वाटतात. 300 पेक्षा जास्त. त्यात महाराष्ट्रातले 10 ते 15 लोक आहेत, प्रवासी आहेत, क्रू मेंबर्स आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे? साधा प्रश्न आहे. याची जबाबदारी कोण घेणार आहे? जेव्हा अशा प्रकारचे अपघात UPAच्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्ष नेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या वेळेला राजीनामे देण्यात आले. रेल्वेचा अपघात झाला तर माधव शिंदे राजीनामा दिला, काँग्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात, जागेवर जाताय, शूटिंग करताय, त्याचं चित्रण करताय. माणसं मेली आहेत, त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून चित्रण करता. या देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आहे. तुम्ही असं म्हणतात की या दुर्घटनेवर राजकारण होता कामा नये, या मताचं तुम्ही आहात. तरी आता एक प्रश्न उपस्थित होतोय की एव्हिएशन मिनिस्टरचा राजीनामा घ्यावा का, किंवा त्या बाबतीत काय भूमिका घ्यावी? कारण विषय असा आहे की तेलगू देशमकडे हे खातं आहे आणि जे काही NDAचं सरकार आहे, बहुमत नाही आणि अनेक पक्षांचा पाठिंबा आहे, त्यात तेलगू देशमही आहे. तर अशा वेळेस हा राजीनामा घेण्यासंदर्भात चालढकल होऊ शकते किंवा 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे. 30 सेकंदामध्ये ड्रीम लायनर कोसळत आहे, ज्यात 242 प्रवासी आहेत. 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे. याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेलं आहे. त्याशिवाय विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी. तरीही नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सोलापूर जिल्ह्यात रात्रभर मान्सूनच्या पावसाने झोडपलं. दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव पूल गेला पाण्याखाली. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटला. एका वर्षापूर्वी याच पुलावर असलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका तरुणाला गमवावा लागला होता जीव. दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल न उचलल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. अहमदाबाद
गुजरात विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या रोशनी हिच्या मामांची प्रतिक्रिया पाहूयात. माझं नाव प्रवीण आणि प्रवीण माझं नाव आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा, दोघे जण मामा होते. रोशनीचा संघर्ष कसा होता, तिचे लहानपण कसं होतं, त्याच्यानंतर तिला लहानपणापासून एअर होस्टेस बनायचं होतं का, आणि ती ज्यावेळी तिने बनली त्याच्यानंतर तिचं हे कुठे कुठे कामाला होते, त्यामुळे थोडं थोडक्यात. मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंगा खांद्यावरती मोठी झालेली आहे. तिचं गावशी आमच्याशी असलेलं नातं हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10x10च्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती 1 BHKमध्ये आता ते रेंटने राहतात. तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं. त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली. तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिलं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी. आम्ही मामांनी देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्यावेळेस याच्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता, कारण तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती, तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं. ती सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये होती, त्यानंतर एअर इंडियामध्ये कधीपासून होती? स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले 2-3 वर्ष, त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये 2 वर्ष झाले आता रुजू झालेली. काल ज्यावेळी ती फ्लाईटला निघाली होती त्यावेळी घरच्यांशी काही बोलणं झालं होतं, त्यांनी रुटीनमध्ये त्याचं फ्लाईट होतं की 2 दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि 2 दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचे कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा तिकडचे आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिथे 2 दिवसापूर्वी गावी आलेली. त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची. तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घरी की मी अशा ठिकाणी चालले, तेवढंच बोलणं झालेलं. आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलता नाही आलं. मग आई ती तशीच तिकडून गेलेली, म्हणजे बरोबर इकडून गेली डोंबिवलीवर. लग्न वगैरे नाही, असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं. आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होतं 28मध्ये, तर 1 आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं. तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू, तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही, मग तू जे बोलशील तसंच होईल. इथपर्यंत माझं बोलणं झालं तिच्याशी. घरी कोण कोण आहेत तिच्या? आता करंट कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही 2 मामा, त्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इकडे आलेलं आहे. आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलेलं नाही, कारण की तिला लो बीपीचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल. परत हे सगळं हँडल करताना तरी मुश्किल होऊन जाते, त्यामुळे तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे. पण बाकी ओव्हरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना घडली. तिचा छोटा भाऊ आहे तो ह्याच्यामध्ये आहे, शिपवरती आहे, तर तो देखील आता तिच्या वडिलांसोबत गेला तिकडे. सोबत आमची मोठी वहिनी पण तिकडेच आहे, एक लेडीज पाहिजे म्हणून आम्ही आमची मोठी वहिनी पण तिथे पाठवले. फॅमिली आहे तिथे पूर्णपणे आणि कंटिन्युअसली टचमध्ये आम्ही आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आम्ही डोंबिवलीमध्ये असताना आम्हाला इथल्या खूप लोकांनी सहकार्य केलं, कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहताना आजूबाजूला काय घडलेलं कोण आपल्याला येत पण नाही बघायला. पण मी खरंच खूप धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच इथलं नगरसेवक असेल, आमदार साहेब यांनी आम्हाला सहकार्य खूप केलं, कारण की आम्हाला इथे काहीच कळत नाही की काय केलं पाहिजे किंवा काय नाही. त्यांच्या देखील खूप धन्यवाद की तुम्ही सहकार्य केलं आम्हाला. एअर इंडिया कंपनीशी तुमचा काही संवाद झाला? हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला. काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे घेतला, पण त्यांना अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही. मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल. पण त्यांचे जे काही एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत, फॅमिलीसोबत आहेत, तिथे त्यांची टीम आहे सर. ठीक.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. गुजरात येथील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. यामध्ये दीपक पाठक हे क्रू मेंबर होते. दीपक हे एक्झिक्युटिव्ह केबिन इन्चार्ज या पदावर होते. दीपक पाठक त्यांचे देखील गुजरात येथील अहमदाबाद येथे मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांचे आई वडील घरात आहेत. दोघी बहिणी गुजरातसाठी रवाना झाल्या. DNA सॅम्पल देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले. दीपक पाठक 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये सर्व्हिस करत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर बदलापूर येथील रावळ कॉम्प्लेक्समध्ये शोककळा पसरली आहे. आता त्यांचा प्रकार हे झालं की त्यांना काही त्यांच्या 11 वर्ष तो मुलगा दीपक पाठक म्हणून तो जे सर्व्हिसला होता त्याची तिथे ड्युटी लागली अहमदाबादला. सकाळी 9:30 तो इकडनं निघाला अहमदाबादच्या आणि काहीतरी 1:30 फ्लाईट होतं त्यावेळेस ते झालं. आणि दुसरं म्हणजे तो म्हणजे कसं आपलं काम भलं आणि सगळं भलं आणि आत्ताच जस्ट इथं लांब पडतं म्हणून तो घाटकोपरला असं भाड्याने राहायचा. तिकडनं लांब पडतो प्रवास त्याचा. आणि बाकी मनमेळाव वगैरे स्वभावातच होते. सगळ्यांशी संबंध चांगलेच होते त्यांचे आणि कोणाशी त्यांचं हे नाही. आणि सकाळी गेला का रात्री आला 2 दिवस आला की त्यांचे वडील आणि आई बहिणी 2 आहे. त्यांची लग्न झाली. आता सध्या अहमदाबाद नाही. हे आई वडील इकडे बहिणी अहमदाबाद त्याला गेले. रात्री गेले म्हणजे 3:30 समारोह केलं गेले. आपल्याला कधी माहीत पडलं? आता हे कालच माहीत पडलं ना. तिथे कसं टीव्हीच्या माध्यमातून कळलं. बाकी कुठे संपर्क काहीच नाही ना. आणि ते पण हे लोक म्हणायला लागले की आम्हाला कळलं पण तो आपण कसं आपल्याला जोपर्यंत कन्फर्म नाही घरातले जर म्हणते किंवा घरातली त्यांची मुलगी होती त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल ठिकाणी कळत नाही. आम्हाला कळतं आमचा मुलगा या फ्लाईटला सगळं आम्हाला कळतं. परंतु जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण झटकन ते घेणं असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही पण तेवढं हे घेतलं. पण सगळ्यांना माहिती आहे. तिलाही ती पण म्हणाली की मलाही माहिती आहे की या दुर्घटनेमध्ये माझा भाऊ गेलाय. जोपर्यंत तिकडनं मेसेज काही येत नाही मग संध्याकाळी काही ठराविक वेळानंतर तो नाव असं तर ते आलं मग. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात. सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात झालाय. खारघरजवळ टेम्पो पलटी होऊन अपघात. सकाळी 7:30 वाजता घडली घटना. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पनवेल न्हावा येथील एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण तिचा अजूनही शोध लागला नसल्या कारणाने कुटुंबीय अजूनही आशेवर आहेत. मैथिलीने गावातील जवळच्या लेडी खातून मरियम स्कूल या शाळेत नर्सरीपासून 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्याच शाळेच्या प्राचार्य डेशी पॉल यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिलाय. एक बच्ची है
वो एयरक्राफ्ट में उसका भी एक्सीडेंट हुआ है, लेकिन हमारे स्कूल से एक ही बच्ची आज अभी तक शायद एयर कैबिन क्रू का कोर्स करके जॉब कर रही है, दैट टू ओवरसीज. And then we came to know it was Maithili, and we are really saddened and shocked by this news. Yeah, we had 2-3 hours section, 2-3 घंटे का सेशन था जब अप्रैल में हमने कंडक्ट किया. जो एक्स स्टूडेंट्स उसमें एक ये भी शामिल थी, उसके साथ और कुछ 10 लड़के लड़की आए थे. बाकी मर्चेंट नेवी से है, इंजीनियरिंग बैकग्राउंड से है, मेडिकल बैकग्राउंड से, हर एक बैकग्राउंड से बच्चे आए थे. उसमें से एविएशन में किया हुआ एक ही बच्ची था, वो मैथिली थी. तो नर्सरी से 12वीं तक इधर ही पढ़ाई की. यस, अभी नहीं रहा. तो एक बच्ची जाने का एहसास हो रहा जरूर. मुझे वर्ड्स नहीं है वो एक्सप्रेस करने के लिए, लेकिन अभी क्या बताएंगे. बाकी एक बच्ची है, वो एयरक्राफ्ट में उसका भी एक्सीडेंट हुआ है, लेकिन हमारे स्कूल से एक ही बच्ची आज अभी तक शायद एयर कैबिन क्रू का कोर्स करके जॉब कर रही है, दैट टू ओवरसीज. And then we came to know it was Maithili, and we are really saddened and shocked by this news. Yeah, we had 2-3 hours section, 2-3 घंटे का सेशन था जब अप्रैल में हमने कंडक्ट किया. जो एक्स स्टूडेंट्स उसमें एक ये भी शामिल थी, उसके साथ और कुछ 10 लड़के लड़की आए थे. बाकी मर्चेंट नेवी से है, इंजीनियरिंग बैकग्राउंड से है, मेडिकल बैकग्राउंड से, हर एक बैकग्राउंड से बच्चे आए थे. उसमें से एविएशन में किया हुआ एक ही बच्ची था, वो मैथिली थी. तो नर्सरी से 12वीं तक इधर ही पढ़ाई की. यस, अभी नहीं रहा. तो एक बच्ची जाने का एहसास हो रहा जरूर. मुझे वर्ड्स नहीं है वो एक्सप्रेस करने के लिए, लेकिन अभी क्या बताएंगे. बाकी एक बच्ची है. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत पायलट सुमित सबरवाल यांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ते पवईमधील जलवायू विहार सोसायटीत आपल्या वडिलांसह राहत होते. त्यांचे वडील पुष्कराज हे देखील DGCAचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना एक बहीण आणि 2 भाचे आहेत. हे दोन्ही भाचेही पायलट आहेत. सध्या त्यांची बहीण आणि वडील पवईच्या घरी आहेत. जलवायू ही नेव्ही आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांची वसाहत आहे. या सोसायटीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. आपके सोसाइटी में रहते थे, जो हादसा हुआ है उसके बारे में सोसाइटी की तरफ से क्या कहना है? हम जो सोसाइटी के रहिवासी हैं, ये बेसिकली जलवायु विहार दैट इज़ एयरफोर्स और नेवल ऑफिसर्स की संस्था है. हम ही सब ये फ्लाइंग प्रशिक्षण, फ्लाइंग पायलट्स और कमर्शियल पायलट नाशिक महानगर बहुत ही यहाँ पे रहते हैं और हमारी उनसे मुलाकात होती रहती है. तो हमें इस बारे में बहुत दुख है कि हमारे अच्छे पायलट जो सुमित अग्रवाल और हमारे साथ दररोज बातचीत करते थे, घूमते थे, वो अब चल बसे हैं, अब इस दुनिया में नहीं है. और हम अब उनसे बात करना हमारा तो दूर ही रहा, पर अभी उनसे मिलना भी हमें अस्तित्व नहीं है. यही बस हमें बहुत दुख है इस बात का. और हमारी जलवायु. हाँ, सुमित जी का फैमिली बैकग्राउंड क्या था, घर में कौन कौन है और कैसी स्थिति है घर की? ये हमने पहले ही बताया था कि उनके पिताजी हैं साहब, सिर्फ उनकी माताजी 3 साल पहले बस गई, 3 साल पहले चल बसी. उनकी बहन दिल्ली में है जो कि अभी यहाँ पे पहुँच गई है यह हादसा की बात सुनकर. और वो आगे की जो
खबर है या उनके शरीर के मुतावेश वगैरह ये जो मिलने के डीएनए के बाद मिलना है, क्या हुआ है, ये सब पता करने के बाद ही आगे का एक्शन वो लेंगे। तो अभी सब्रवाल साहब की बहन, कैप्टन सब्रवाल साहब की बहन अभी यहाँ पे है जलवायु में उनके पिताजी के साथ। सर लास्ट मुलाकात जो है सुमित जी से आपकी कब मुलाकात हुई थी सर, ये जो है और एज अ पर्सन के तौर पे कैसे याद करेंगे? लास्ट मुलाकात हमें 3-4 दिन पहले हुई थी, जब वो अहमदाबाद जाने वाले थे लंदन फ़्लाइट लेने के लिए। उन्होंने काफ़ी लोगों को बता दिया था कि वो अहमदाबाद अभी जा रहे हैं आज के दिन और वहाँ से लंदन फ़्लाइट करेंगे। तो ये हमें 3-4 दिन पहले की बात थी कि वैसे काफ़ी जलवायु लोगों को पता था कि वो अहमदाबाद से फ़्लाइट ले रहे हैं, डायरेक्ट फ़्लाइट। एज अ पर्सनैलिटी कैसे याद करेंगे सर सुमित जी को? एज ए पर्सनैलिटी वो बहुत ही अच्छे मन मिलाऊ व्यक्ति थे, बहुत ही अच्छे और मन मिलाऊ व्यक्ति थे और उन्होंने सभी के साथ दोस्ती थी उनकी, पर्टिकुलरली जो एयरफोर्स और नेवी ऑफिसर्स थे उनके साथ, और हर एक जो सोसाइटी में इवेंट होता था उसमें वो बहुत ही पार्ट लेते थे। जब यहाँ पे रहते थे, जब फ्लाइंग में नहीं रहते थे, यहाँ पे रहते थे, तो वो और उनके पिताजी हाजिर रहते थे और सोसाइटी के इसमें भाग लेते थे और सोसाइटी में उनका इतना ये रहन सहन मिल गया था कि अब उनकी याद आएगी तो उनका अभाव हमें रहेगा कि भाई अब सुमित जी यहाँ पे नहीं है।